घरची कहाणी, अरे घरची कहाणी. मी आहे ती जुन्या गंधासारखी. ओहो, पुन्हा मिस झाला. हा आंबा तर मीच खाणार. ते तर आता कळेल. आंबा पडला. ये! हा माझ्या दगडामुळे पडलाय, त्यामुळे हा मी खाणार. नाही, माझा दगड लागला होता म्हणून मीच खाणार. हा नाही, आधी मी. नाही, आधी मी. आधी मी. मी. आता पुरे मुलांनो, दे हा आंबा मला दे. बरं झालं अम्मा तू आलीस. आता तूच डिसाइड कर की हा आंबा कोण खाणार. कधी कधी तू मी करण्यात नुकसान देखील होतं. जसं खूप दिवस उरलेल्या लाडूच्या वाटाघाटीत किसन आणि उमाचं झालं होतं. अम्मा, आंबा तर आता तुझ्याकडे सेफ आहे. आधी लाडूची गोष्ट. ठीक आहे, नक्की ऐकवीन. स्टोरी टाइम विथ सुदामा. द लास्ट लड्डू. ही गोष्ट उमा आणि किसनची आहे, जे खूप कंजूस होते. रेशन आणण्यामध्ये 2 नाणी खर्च होतील. आज जेवण बनवणं गरजेचं आहे का, हातचं सोडून? अरे उमा काकी, छोट्याचा वाढदिवस होता ना, म्हणून लाडू बनवले होते. हे घ्या. अरे वा विमलावती, आमच्या दोघांकडून आशीर्वाद दे हो त्याला. नक्की काकी, देईन. हे घ्या, बघा झाली आपल्या दोघांच्या जेवणाची सोय. वा 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 वा, काय चव आहे. अरे, हे मी काय केलं. मी तर या चविष्ट लाडूंना खाऊन टाकलं. याने तर माझी भूक संपवायची सोडून अजूनच वाढवलीये. ढवळून तुमची भूक मिटवण्याच्या नादात पिशवीत ठेवलेल्या मुद्रांचं नामोनिशाण सुद्धा राहणार नाही. थोडं स्वतःवर नियंत्रण ठेवा. ठीक आहे, तोंडावर तर नियंत्रण ठेवेन, मात्र जिभेवरून लाडूची चव आणि नाकातून त्याचा सुगंध जात नाही. चला, मनातून विचार जावा म्हणून झोपूया. लाडू आता तर राहवतच नाहीये. हो, मला पण नाही राहत. ही घ्या नाणी, आणि या कागदावर लाडू बनवण्याच्या सामानाची यादी आहे बरं का. थोडं थोडं घेऊन या हो. वा, तू तर माझ्या पोटातली गोष्ट ओळखलीस. मी आत्ता आलो ढवळून. अरे वा, हा सुगंध. काय सुगंध आहे. काकूंनी लाडू बनवलेत का. काय बोलतोयस तू हे. कदाचित शेजारी कोणीतरी काहीतरी बनवत असेल. जा. माणसं 2 आणि लाडू 3. आधी एक खाऊन घेऊया आपण. वा वा, चविष्ट. असं कसं. एवढी मेहनत करून बनवलं आहे मी, आणि खाणार तुम्ही. अगं, पण लाडू बनवण्याची कल्पना कोणी दिली होती. पण नाणी कोणी
काढली? पैसे कोणीही काढले असतील तरी खाणार तर मीच. नाही मीच. नाही मी. नाही मी. मी. अच्छा ठीक आहे, याला अर्धा अर्धा करूया. मग ठीक आहे. नाही थोडे इथे. तुझा वाटा तर मोठा झाला मग. अरे नाही छोटा तर आहे. बरोबर. नाही आता तुम्ही जास्त घेत आहात. थोडं इथे. नाही त्यांची अर्धा लाडू खाण्याची युक्ती सुद्धा चालली नाही. शेवटी त्यांनी एक अट घातली की दोघही एकमेकांशी अजिबात बोलणार नाही. ज्याच्या तोंडून पहिला शब्द निघेल तो अट आणि लाडू दोन्हीही हरेल. ही तर गप्प नाही बसू शकत. मी अट तर आरामात जिंकेन. किती वेळ गप्प बसतील? यांच्या तोंडून मी काही ना काही वदवून घेईनच. कोणी काहीच बोललं नाही आणि दोघेही एकमेकांची वाट पाहता पाहता झोपी गेले. उठलो तर तोंडून काही निघायला नको. गुपचूप झोपून जातो. अच्छा मी सुद्धा झोपूनच राहीन. नाही उठणार नाही काही बोलणार. अरे आताही दरवाजा बंद आहे. काकी काकी उमा काकी दरवाजा उघडा. हा दरवाजा वाजवताय, कुठेतरी बाहेर गेले असतील ते. हा कुठे गेले असते तर दरवाजाची कडी बाहेरून बंद असती ना, आतून नाही. आतमधून बंद आहेत. काही गडबड तर नाही ना? आपल्यापैकी कोणीही त्यांना 2 दिवसापासून पाहिलं नाही पै पै जोडून. दरवाजा तोडावा लागेल. अरे आपले किसन काका आणि उमा काकू कंजूशीमुळे पोळीचा एक घास देखील खात नाहीत. दरवाजा तुटला तर काय करतील? अरे, एवढा वेळ नाही आपल्याकडे. दरवाजा तोडावा लागेल पै पै जोडून. आता तर एकच उपाय आहे. तुम्ही लोक इथे आहात. काका ओ काका. काकी. अरे एवढं सगळं झालं पण ह्यांची झोप कशी उडत नाही पै पै जोडून. माझी शंका खरी तर नाहीये ना? अरे ज्याची भीती होती तेच झालं रे पै पै जोडून. काका काकी आपल्याला सोडून गेले रे. असं कसं झालं रे? आता काय करायचं? आग. अरे कोणीतरी वाचवा काका काकीला. अरे पण आधी स्वतःला तर वाचवा. आग तर खाटेपर्यंत पोहोचली. अगं उठ, पळा. अखेर मी जिंकले. नाही वाचवा. काकाचं भूत. आग. अरे इथे कोणी भूत भीत नाहीये. आम्ही जिवंत आहोत ढवळून. अरे हो हे
हे तर खरोखरच जिवंत आहेत. अरे बघत काय बसलायत, आग विझवा. आमचा लाडू अरे हातच जळाला. नाही आमचा लाडू अशा वाटणीच्या नादात आम्हाला नाही पडायचंय. अम्मा ह्या मँगोची वाटेत तुम्हीच करा. हा घ्या मँगो शेक. हे तर सोपं होतं. असे उपाय तुलाच सुचू शकतात अम्मा. हा? If you like this video, subscribe to our channel Murthy Media. कुठल्याही गप्पात येते मी अलगद हवं ते चाखते गट्टम करते साधासा खरा खरा किस्सा सांगते आलेच मी आंबट गोड घेऊनी चुलबुली मुलगी मी आहे आजी बाई चुलबुली मुलगी मी आहे आजी बाई घरची कहाणी अरे घरची कहाणी मी आहे ती जुन्या गंधासारखी छोट्याशा गोष्टीत खरंच बोलेन झुळूक होऊन एक खिडकी उघडेन बोट हे धरून सोबत चालेन काळ्या काळ्या अंधारी टिम टिम जळेन अंगणातली माती